ठीक आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? ओके. तर आज आपण फोर्थ लेक्चर स्टार्ट करतोय आणि जे काही आधीचे 3 लेक्चर्स आपण बघितलेत पार्शियल डिफरन्शिएशनवरचे, तर ते बेसिक जे काही क्वेश्चन्स वगैरे होते त्यामध्ये आपण ते काय केलेले सर्व कव्हर केलेले आहेत. आणि आज आपण जे प्रॉब्लेम्स बघणार आहेत किंवा इथून पुढचे जे काही लेक्चर्स वगैरे होतील त्यामध्ये जे काही ॲडव्हान्स प्रॉब्लेम असतील, जे की टफ वगैरे असणार आहेत ते बघणार आहोत. त्यानंतर आपण सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सुद्धा सेकंड ऑर्डर पार्शियल डिफरन्शिएशन कसं वगैरे काढायचं हे सुद्धा बघणार आहोत. आणि जे अपकमिंग टाईप वगैरे आहेत तर त्यामध्ये जो युलर थेरम वगैरे आहे आपण तो सुद्धा बघणार आहोत. इवन दो आपण युलर्स थेरम्सवर 15 ते 16 न्यूमरिकल सुद्धा आपण काय करणार आहेत कव्हर करणार आहोत. त्यामुळे जे काही आधी तुमचं जे काही बेसिक वगैरे आहेत ते तुम्ही काय केलं पाहिजे क्लिअर केलं पाहिजे. काही काही स्टुडंट काय करतात की त्यांना फक्त युलर्स थेरम शिकायचा असतो त्यामुळे ते डायरेक्ट युलर्स थेरमवर येतात, पण त्यांना बेसिक जे काही पार्शियल डिफरन्शिएशन आहे हे काढता येत नाही किंवा जे सेकंड ऑर्डरचा पार्शियल डिफरन्शिएशन आहे तो कसा काढायचा हे माहिती नसतं. आणि ते जर डायरेक्ट युलर्स थेरम वगैरे जर शिकायला गेले तर त्यांना काय होणार आहे, प्रॉब्लेमॅटिक होणार आहे किंवा त्यांना ते प्रॉब्लेम्स सॉल्व करता येणार नाही. इवन दो ते ट्राय करतील समजलं वगैरे म्हणून, पण त्यांच्यासमोर जर नवीन प्रॉब्लेम वगैरे जर दिला तर त्यावेळेस काय होणार, ते त्यांना डिफिकल्ट होणार, जमणार नाही. त्यामुळे जे काही आधीचे लेक्चर आहेत ते सर्व क्लिअर करून घ्या, अटेंड करून घ्या. त्यामध्ये सर्व बेसिक्स ज्या गोष्टी आहेत त्या मी काय केलेल्या आहेत कव्हर केलेल्या. ठीक आहे. आज आपण ॲडव्हान्स प्रॉब्लेमकडे जाऊया. प्रॉब्लेम बघा काय, इफ झेड इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय इक्वल्स टू एक्स मायनस वाय, फाईन डेल झेड अपॉन डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे. आता ह्याने काय केलेलं आहे, थोडा ॲडव्हान्स प्रॉब्लेम आहे जो आपण आधीच्या ह्याच्यामध्ये काढलेला होता, सेम ॲज इट इज आहे. फक्त आता इथे बघा जे काही डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय त्यांनी इथे काय दिलेलं आहे, स्क्वेअर दिलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात की हा कसा सॉल्व वगैरे करायचा ना हे समजत नाही आणि मोस्टली ह्या ब्रॅकेटला सॉल्व करून काय करतात, स्क्वेअर वगैरे करून टाकतात. तर ते काय होणार आहे, रॉंग होणार आहे. तर ठीक आहे, सध्या काय करायचं आहे ना तुम्हाला, नॉर्मली बघा या प्रॉब्लेममध्ये क्वेश्चन बघा काय, झेड इक्वल्स टू झेड इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय इक्वल्स टू एक्स मायनस वाय. ठीक आहे. आता बघा झेड इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय कशाच्या फॉर्ममध्ये आहे, मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. हा एक्स प्लस वाय इथे जर मल्टिप्लिकेशन आहे तर जर त्याला जर मी इक्वल्स टूच्या तिकडच्या साईनमध्ये न्यायचं असेल तर तो काय होणार आहे, अपॉनला जाणार आहे. का, कारण तो इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये, तो जर इकडे प्लस किंवा मायनसच्या फॉर्ममध्ये असता तर तो इक्वल्स टूच्या साईनच्या पलीकडे जाऊन काय झालं असता, प्लस किंवा मायनस झाला असता अकॉर्डिंग टू देअर साईन. बट सध्या तो काय मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये म्हणून झेड इक्वल्स टू एक्स मायनस वाय अपॉन तो कशात जाणार, डिवायडेशनमध्ये. ठीक आहे. एक्स प्लस वाय. आपल्यासमोर आता काय झालं, एक इक्वेशन आलं. तर इक्वेशन आलं, आपल्याला काढायचं काय, डेल झेड बाय डेल एक्स. ठीक आहे. आता हे स्क्वेअर वगैरे समजत नाही, हे काय करायचं आहे, आपल्याला नॉर्मली पार्शियल डिफरन्शिएशन येतं माहिती. ठीक आहे. आधी काय करून घेऊ आपण, डेल झेड बाय डेल एक्स काढू, म्हणजेच पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काढू, त्यानंतर पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू वाय काढू, आणि जे काही आन्सर आलं असेल, सोल्युशन आलं असेल, आपण ते काय करू, यामध्ये पुटअप करून टाकू आणि त्यानंतर त्याला सिम्प्लिफाय करून आपलं काय येऊन जाईल, फायनल आन्सर मिळून जाईल आपल्याला. ठीक आहे. आता मी काय करतो, याला पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो आधी. ठीक आहे. हे काय येणार, डेल झेड अपॉन डेल एक्स. ठीक आहे. मी आता तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती पार्शियल डिफरन्शिएशनमध्ये. काय सांगितली होती की आपला जो काही बेस्ट फ्रेंड आहे आपण त्यालाच काय करतो, आपलं सिक्रेट सांगतो. तसंच प्रॉब्लेममध्ये
कोणाच्या रिस्पेक्टमध्ये आपण डिफरन्शिएशन करणार आहे पार्शियल डिफरन्शिएशन? एक्सच्या. आपलं सिक्रेट कोणाला सांगणार आहे आपण? फक्त आणि फक्त एक्सलाच. म्हणजेच जे काही पार्शियल डिफरन्शिएशन आहे डेरिव्हेटिव्ह तो कोणाचा काढायचा आहे? फक्त एक्सचा. आणि वायला काय करायचं आहे? कॉन्स्टंट ठेवायचं आहे. ठीक आहे. पण आता बघा इथे बघा डेल बाय डेल एक्स इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे. आता बघा हा कशाच्या फॉर्ममध्ये आहे रे? यू बाय व्हीच्या फॉर्ममध्ये आहे. आता जर इथे एक्स जर नसता फक्त वाय असला असता तर प्रॉब्लेम काय झाला असता आपल्यासाठी? खूप सिम्पल झाला असता. आपल्याला यू बाय व्हीचा रूल अप्लाय करायची गरज होती का? नाही. पण इथे काय झालंय ना की न्यूमरेटरला एक्स आलेला आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये पण एक्स आहे. तर त्यामुळे आपल्याला जो काही यू बाय व्हीचा रूल आहे तो आपल्याला काय करावा लागेल? यूज करावा लागेल. आता यू बाय व्हीचा रूल काय म्हणतो रे? व्ही म्हणजे सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट काढतो आपण. त्यानंतर काय मायनस केल्याच्या नंतर काय? तर यूला ॲज इट इज ठेवणार आणि डेरिव्हेटिव्ह कशाच काढणार? व्हीचा काढणार आणि अपॉनला काय? व्हीचा स्क्वेअर. हा आपला यू बाय व्हीचा फॉर्म्युला आहे. आता इथे आपण तो काय करणार? अप्लाय करणार. ठीक आहे. एक्स मायनस वाय डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे आपल्याला? पार्शियल डिफरन्शिएशन डो बाय डो एक्स एक्स प्लस वाय मायनस आता काय यू काय रे? एक्स सॉरी फॉर्म्युला चुकविला तुम्ही सर्वांनी माझा. ठीक आहे. फॉर्म्युला काय? सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. सेकंड कोणता आहे? एक्स प्लस वाय. ओके. डी डेल एक्स बाय एक्स मायनस वाय मायनस आता काय? यू म्हणजेच एक्स मायनस वाय आणि डेरिव्हेटिव्ह काढणार आपण एक्स प्लस वायचा अपॉनला काय? एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. ठीक आहे. व्हीचा स्क्वेअर. ठीक. आता बघा नेक्स्ट एक्स प्लस वाय ॲज इट इज. आता ह्याचं काय करायचं आहे आपल्याला? पार्शियल डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. वाय काय राहणार? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे 0. सो इथं काय येणार? 1 मायनस 0 मायनस इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय. आता बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1. वाय कॉन्स्टंट आहे म्हणजेच 0. इथे काय येणार? 1 प्लस 0 अपॉनला काय? एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ओके. आता बघा एक्स प्लस वाय. तर बघा हा काय झाला? मायनस आहे. आपण जर ब्रॅकेटला सॉल्व केलं तर ठीक आहे. सध्या मी काय करतो? ब्रॅकेटला सॉल्व नाही करत. अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक. आता बघा आता मी काय करतो? एक्स प्लस वाय मायनस आता ब्रॅकेटला जर सॉल्व केलं तर ब्रॅकेटच्या बाहेर काय? मायनस आहे. म्हणजेच काय होणार आहे? जे काही साईन असतील ते काय होणार? चेंज होतील. ठीक आहे. साईन चेंज होतील म्हणजेच काय होणार आहे? मायनस एक्स प्लस वाय अपॉन काय? एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा इथे काय आहे रे? प्लस एक्स. इथे काय? मायनस एक्स. काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. वाय वाय 2y. सो 2y अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. हे काय झालं आपल्याला? इक्वेशन नंबर 1 मिळालं. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांना समजलं? कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही टाकू शकता. ठीक आहे. आता बघा पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलंय आपण. ठीक आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे? आधी मी इक्वेशन लिहून घेतो. एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय. ठीक आहे. z इक्वल्स टू एक्स मायनस वाय अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे रे? पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आहे. आधी एक्स सोबत काढलं तर हे बघा आपल्याकडे काय होता? डेल झेड बाय डेल एक्स आपण काढला. आता काय करायचं आपल्याला? डेल झेड बाय डेल वाय काढायचं. ठीक आहे.
अगेन इथे काय करावं लागणार आहे, वाय न्यूमरेटरला पण आहे, वाय डिनॉमिनेटरला पण आहे. म्हणजेच इथे पण आपल्याला यू बाय व्हीचाच रूल काय करावा लागणार आहे, अप्लाय करावं लागणार. ठीक. डेल झेड बाय डेल वाय इक्वल्स टू डेल बाय डेल वाय इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय अपॉन एक्स प्लस वाय. ठीक. आता इथे काय करणार मी, यू बाय व्हीचा रूल वापरणार. ठीक आहे, व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, त्यानंतर यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि अपॉनला काय, व्हीचा होल स्क्वेअर. ओके. ठीक आहे. तर एक्स प्लस वाय ॲज इट इज, त्यानंतर काय इथे विथ रिस्पेक्ट टू वाय काढायचं आहे. एक्स काय झाला, कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस इथे काय रे, वाय, वायचा डेरिव्हेटिव्ह 1. ठीक आहे, मायनस इथे काय एक्स मायनस वाय ॲज इट इज, इथे काय येणार रे, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0. का, कारण तो काय झाला, कॉन्स्टंट झाला, आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉनला एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. आता हा जो काही मायनस आहे हा काय होऊन जाणार, इकडे येऊन जाणार. सो हे काय होणार, मायनस एक्स मायनस वाय. इथे पण काय होणार, साईन चेंज होणार. सो मायनस एक्स त्यानंतर काय प्लस वाय अपॉनला एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. आता बघा इथे काय आहे, मायनस वाय प्लस वाय काय होणार, कॅन्सल होणार. मायनस एक्स गेटिंग 2x इन डिनॉमिनेटरला काय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. हे काय झालं, इक्वेशन नंबर 2. ठीक. आता बघा आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालं, इक्वेशन नंबर 2 मिळालं. आपल्याला काढायचं काय, डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय. आता हे काय करा, जे काही इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आहे च्या व्हॅल्यूज आपण काय करणार, यामध्ये पुटअप करून देऊ. ठीक आहे, इथे बघा डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय चा काय होल स्क्वेअर. ठीक आहे, डेल झेड बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे, चेक करा, 2y अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे, इथे लिहितो 2y अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक, त्यानंतर काय मायनस, हे मायनस सिग्नेचर. त्यानंतर डेल झेड बाय डेल वाय ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 बघा काय, मायनस 2x अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. तर हा मायनस आणि हा मायनस काय होऊन जाणार रे, मायनस मायनस प्लस होऊन जाणार. सो मी इथे त्याला प्लस करतो, 2x अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर आणि त्याचा काय आहे रे, त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा 2yच्या अपॉनला काय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर, इकडे पण काय 2x च्या अपॉनला एक्स प्लस वाय होल स्क्वेअर आहे. म्हणजेच काय, आता हे दोन्ही काय, जर डिनॉमिनेटर दोघांचे सेम असेल तर आपण काय करू शकतो, एकत्र लिहू शकतो. सो काय ना 2y प्लस 2x अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर आणि पूर्ण ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. ठीक, आता बघा इथे बघा 2 काय करू शकतो मी, कॉमन काढू शकतो. जर 2 कॉमन काढले तर वर काय राहणार आहे, y प्लस एक्स. ठीक आहे, y प्लस एक्स राहणार आहे, म्हणजेच मी काय करू शकतो, प्लस मायनसला मागे पुढे करू शकतो. ठीक आहे, व्हॅल्यूजला. सो मी आधी एक्स लिहितो आणि नंतर y लिहितो, अपॉनला काय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा इथे एक्स प्लस वाय, इथे पण एक्स प्लस वाय, इथला एक एक्स प्लस वाय काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो. इथे काय राहणार, फक्त एकच एक्स प्लस वाय. आता बघा हा 2 आहे. ठीक आहे, आधी मी काय करतो 2 अपॉन एक्स प्लस वाय चा स्क्वेअर. ठीक आहे, आता मी काय करणार, स्क्वेअर करून घेणार. आता जर स्क्वेअर केलं तर काय होणार, 4 अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. हे काय झालं माझं फायनल आन्सर. तर आपला डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय चा होल स्क्वेअरचा आन्सर काय आलं, 4 अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर.
तर हे झालं तुमचं फायनल आन्सर. ठीक आहे. आधी काय करा, याचा एखादा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्ही काय करू शकता, व्हिडिओला पॉज करून याचा एक स्क्रीनशॉट वगैरे काढू शकता किंवा पॉज करून तुम्ही काय करू शकता, नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर सेकंड पेजवर हा सर्वांना समजला प्रॉब्लेम. हे बघा, आता आजपासून लेंदी प्रॉब्लेम स्टार्ट झालेले आहेत आणि थोडे डिफिकल्ट प्रॉब्लेम सुद्धा स्टार्ट झालेले. त्यामुळे तुमचं जे काही बेसिक वगैरे असेल ते प्रॉपरली क्लिअर करून घ्या. कारण काही काही ठिकाणी मला जे काही आन्सर असतील तर ते एकदाच 2-3 गोष्टी सुद्धा एकत्र कराव्या लागतील. जसं की आता बघा इथे, जसं मी हा जो मायनस आणि काय म्हणतात, आपल्या इक्वेशन मधला मायनस तो ऑलरेडीच प्लस वगैरे करून घेतला, जेणेकरून काय झालं, माझी एक स्टेप वाचली तिथे. तर असं जे काही 1 ते 2 जे काही स्टेप्स वगैरे असतील ते तुमच्या काय होणार आहेत, रिड्यूस होणार आहेत. तर ते जे काही आहेत तर ते तुम्ही बेसिक क्लिअर करून घ्या. कधी-कधी हे जे काही मी डेरिव्हेटिव्हज वगैरे लिहितोय तर हे सुद्धा काय करू शकतो, मी डायरेक्टली मी डेरिव्हेटिव्ह काढणार किंवा त्याचा जर डबल डेरिव्हेटिव्ह वगैरे जर काढायचा असेल कंपोजिट फंक्शनचा, तो डायरेक्ट काढला जाईल. तिथे परत मेन्शन करत बसणार नाही. का? कारण जी काही साईज आहे प्रॉब्लेमची मग ती काय होत जाईल, अजून लेंदी होत जात जाईल. तर त्यामुळे 1-2 जे काही हे असतील, इक्वेशन मधल्या ज्या काही लाईन्स वगैरे असतील त्या रिड्यूस करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. सगळ्यांनी नोट डाऊन करून घेतला. आता नेक्स्ट प्रॉब्लेम कडे बघूया आपण. नेक्स्ट प्रॉब्लेम पण खूप सिंपल आहे. बघा, दिसतोय? तुम्ही म्हणता काय सिंपल दिसतोय, यामध्ये तर स्क्वेअर पण आलाय, परत त्याच्या पुढे पण भरपूर काही आलंय. ठीक आहे. तर आता जो आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह केलता हा तसाच आहे, फक्त यामध्ये काय अजून थोडा ॲडव्हान्स आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे आपल्याला डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वायचा होल स्क्वेअर इथं सॉल्व्ह करायचंच आहे. पण त्याचा जो काही आर एच एस आहे, म्हणजे एल एच एस साईड पूर्ण झाल्याच्या नंतर जी काही आर एच एस साईड आहे ती सुद्धा काय करायची आपल्याला, सॉल्व्ह करायची आहे. आणि त्यानंतर जे काही एल एच एस आणि आर एच एस असेल, हा जर इक्वल आला तेव्हा जाऊन आपलं काय होणार आहे, इक्वेशन प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे. तर प्रॉब्लेम स्टार्ट करायचा. ठीक आहे. बघा आता प्रॉब्लेम काय बघा, झेड इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता जसं मी लास्ट प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं, आता तुम्हाला कळून गेलं असेल की आपल्याला करायची काय. फर्स्ट स्टेप काय, आपल्याला या इक्वेशनला इक्वेशन फॉर्ममध्ये आणायचं आहे. कसं आणणार आहे, इकडे एक्स प्लस वाय काय मल्टिप्लिकेशनमध्ये, तो काय होणार आहे, इक्वल्स टूच्या दुसऱ्या साईडला जाऊन डिवायडेशनमध्ये येणार आहे. ठीक आहे. सो तो काय, झेड इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे. आता बघा इथे काय रे, डेल झेड बाय डेल एक्स आहे, इथं डेल झेड बाय डेल वाय, आणि आर एच एस मध्ये पण काय आहे, डेल झेड बाय डेल एक्स आणि डेल झेड बाय डेल वाय. म्हणजे एकदा आपल्याला काय करावं लागणार आहे, पार्शल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावं लागणार आहे, त्यानंतर एकदा पार्शल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करावं लागेल. तर पार्शलच का करायचं, ह्या प्रॉब्लेम मध्ये तर कुठं दिलंय का की पार्शल सॉल्व्ह करा. हा का, कारण इथे काय डेल झेड बाय डेल एक्स आहे, इथे डी झेड बाय डी एक्स असतात, आपण डेरिव्हेटिव्ह यूज केला असता. पण इथे काय डेल झेड, आणि डेलचा अर्थच काय की आपल्याला तो पार्शियलनी सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. मग फर्स्ट काय करायचं आपल्याला, पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. डेल झेड बाय डेल एक्स इन ब्रॅकेट डेल बाय डेल एक्स इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे. आता अजून इथे पण बघा काय झालं, हा जर प्रॉब्लेम जर आपल्या एक्झाममध्ये आला असता तर आपलं नशीब खराब आहे. काय खराब आहे, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय तर न्यूमरेटरमध्ये पण एक्स आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण एक्स आहे, म्हणजेच
यू बाय व्हीचा रूल अप्लाय करावा लागणार आहे. म्हणजे आपलं नशीब काय आहे, खराब आहे का नाही? ठीक आहे. पण आपल्याला काय होतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. घाबरून जायचं काही कारण आहे का? नाही. रूल आपल्याला माहिती आहे यू बाय व्हीचा. काय? व्ही काय आपल्याकडे एक्स प्लस वाय. डेरिव्हेटिव्ह कशाच काढणार आपण? यूचा. यू म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. डेल अपॉन डेल एक्स यू स्क्वेअर यू. ठीक आहे. त्यानंतर काय? मायनस. मायनसच्या नंतर काय? यू ॲज इट इज आणि डेरिव्हेटिव्ह कशाचं काढणार? एक्स प्लस वायचं. ठीक आहे. आणि अपॉनला काय येणार रे? एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे. तर नेक्स्ट बघा, एक्स प्लस वाय. आता बघा इथे काय करायचं आहे रे आपल्याला आता? पार्शल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बेस्ट फ्रेंड कोणता आहे आपला? एक्स आहे. डेरिव्हेटिव्ह कशाचा काढणार आपण? एक्सचा. इथे बघा ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर आहे. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय? 2x. कोणता फॉर्म्युला यूज केला आपण? एक्स रेज टू एनचा. एन एक्स रेज टू एन मायनस 1. म्हणजेच काय इथे काय ना? 2x. आणि y इथे x आहे का? नाही. म्हणजेच तो काय झाला? कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 0 मायनस इन ब्रॅकेट. इथे काय रे? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. आता बघा इथे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, वायचा डेरिव्हेटिव्ह 0. काय? कॉन्स्टंट. मी इथे 1 लिहिला नाही लिहिला तरी चालतो. ठीक आहे. आता मी सध्या लिहून टाकतो. त्यानंतर काय आपणला एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे. आता इथे बघा 2x आहे. हा काय करणार? एकदा या x सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये येणार, त्यानंतर y त्याचसोबत मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. सो फायनल आन्सर काय येणार इथं? 2x स्क्वेअर प्लस 2xy मायनस. आता हे ब्रॅकेट जर सॉल्व्ह केलं तर काय होणार? मायनस एक्स स्क्वेअर आणि मायनस प्लस मायनस वाय स्क्वेअर अपॉनला एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. आता बघा मला इथे काहीतरी दिसतंय 2x स्क्वेअर. इथे पण एक्स स्क्वेअर आहे. इथला 2x स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर केलं तर काय होणार आहे? एक कॅन्सल होणार. म्हणजेच इथे राहिला काय फक्त? एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉनला काय? एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे. हे काय झालं माझं? इक्वेशन नंबर 1 डेल झेड बाय डेल एक्स. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे? पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आहे. ठीक आहे. अगेन झेड इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय. ठीक आहे. आता मला काय करायचं आहे? पार्शियली डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू वाय करायचं आहे. आता बघा अगेन आपलं नशीब काय खराब आहे. इथे पण वाय आला, डिनॉमिनेटरला पण वाय आला. म्हणजेच काय? आपल्याला अगेन इथं यू बाय व्हीचा रूल अप्लाय करावा लागणार. ठीक आहे. पण आपल्याला काय माहिती आहे यू बाय व्हीचा रूल काय आहे? यू बाय व्हीचा रूल सेकंड म्हणजेच काय? सॉरी, सेकंड काय? एक्स प्लस वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ यू काय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. इथे काय येणार? वाय येणार. ठीक आहे. त्यानंतर काय? मायनस. आता काय? सेकंड ॲक्च्युली यू आणि त्यानंतर काय? डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही आणि अपॉनला काय? व्हीचा स्क्वेअर एक्स प्लस वायचा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा एक्स प्लस वाय ॲज इट इज. इथे बघा एक्स स्क्वेअर काय येणार? इथे कॉन्स्टंट येणार. का? कारण आपण डिफरन्शिएट काय करतोय? विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय म्हणून एक्स स्क्वेअर काय येणार? कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस इथे काय? वाय स्क्वेअरचा
जो काही डेरिव्हेटिव्ह आहे त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार, एक्स रेस टू एन एन एक्स रेस टू एन मायनस वन. सो काय येणार इथे 2y मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. आणि इथे बघा एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉनला एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. आता एक्स प्लस वाय, ठीक आहे, मी काय करतो आता या स्टेपला डायरेक्टली करतो. ठीक आहे, हा 2y काय होणार रे, मल्टिप्लाय होणार कोणाला, एकदा x सोबत एकदा y सोबत. सो इथे काय येणार 2xy प्लस 2y चा स्क्वेअर मायनस, आता हा ब्रॅकेट पण सॉल्व होणार, मायनस एक्स स्क्वेअर, त्यानंतर काय मायनस प्लस मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ओके, आता बघा इथे काय आहे 2y स्क्वेअर, इथे काय मायनस वाय स्क्वेअर, एक काय होणार कॅन्सल होणार, तर राहणार काय फक्त इथे इक्वेशन काय येणार मायनस एक्स स्क्वेअर, हा पहिले लिहून घेतो मी, त्यानंतर प्लस 2xy आणि त्यानंतर काय रे इथे एकच वाय स्क्वेअर राहणार, सो प्लस वाय स्क्वेअर अपॉनला काय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. तर हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर सेकंड, जो की आहे तुमचा डेल झेड बाय डेल वाय. सो इथपर्यंत सर्वांना समजलं, कोणाला काही प्रॉब्लेम? बघा दोन्हीमध्ये आपण काय केलेलं, फक्त यू बाय व्हीचे रूल अप्लाय केलेले आहेत, त्यानंतर काय केलेलं आहे सिम्पली त्याला पार्शियल डिफरन्शिएट केलेलं आहे आणि आपल्याला इक्वेशन नंबर 1 पण मिळाला आणि त्यानंतर काय इक्वेशन नंबर 2 सुद्धा मिळाला. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांनी नोट डाऊन वगैरे करून घ्या एकदा. ठीक आहे, नोट डाऊन करून घेतलं सर्वांनी. ठीक आहे, आता बघा आपल्याला काय राहायचं काय. ठीक आहे, नेक्स्ट पेजवर बघा. आता आपल्याकडे बघा LHS आहे. LHS काय आहे रे, डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय चा होल स्क्वेअर. ओके, ठीक आहे, आपण डेल झेड बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काढलेली आहे, कुठे आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये, काय एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वायचा स्क्वेअर. ठीक आहे, आपण पुट करूया एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर, त्यानंतर काय मायनस, त्यानंतर काय डेल झेड बाय डेल वाय ची सुद्धा आपण काय केलेली व्हॅल्यू काढलेली आहे. ठीक आहे, काय मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर आणि त्याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, आता हा काय होणार आहे मायनस, जो काही सिग्नेचर आहेत ते काय होणार आहेत चेंज होणार आहेत, मायनस मायनस प्लस नंतर मायनस मायनस. ओके, ठीक आहे, आणि अपॉनला बघा काय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर आहे, इकडे पण काय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर आहे, सो दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, आपण काय करू शकतो एकदाच लिहू शकतो. सो इक्वेशन काय येणार एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर, इथे काय होणार सिग्नेचर चेंज होणार, सो प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2xy मायनस वाय स्क्वेअर आणि अपॉनला काय येणार एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. ठीक आहे, आता इथे बघा इथे काही कॅन्सल होत आहे का बघा, इथं मला दिसतोय 2xy प्लसमध्ये आणि इकडे मायनस 2xy, सो काय होणार आहे कॅन्सल होणार. ठीक आहे, त्यानंतर काय दिसतंय इथे एक्स स्क्वेअर दिसतोय, इथे पण एक्स स्क्वेअर दिसतोय, काय होणार ते 2x स्क्वेअर 2x स्क्वेअर,
इथे मायनस वाय स्क्वेअर, इथे पण मायनस वाय स्क्वेअर, म्हणजे मायनस 2y स्क्वेअर अपॉनला काय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर, त्यानंतर काय ब्रॅकेटचा होल स्क्वेअर. ठीक आहे, इथे 2 काय करू शकतो आपण, कॉमन काढू शकतो. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर ब्रॅकेटचा. ठीक आहे, आता बघा इथे काय रे, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे, एक 9th किंवा 10th मध्ये आणि त्याच्या पण आधी सपोज 5th to 8th स्टँडर्ड मध्ये आपण एक फॉर्म्युला बघितलेला आहे. कोणता फॉर्म्युला बघितलेला आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. काय फॉर्म्युला आहे, ए मायनस बी ए प्लस बी. ठीक आहे, पण तो काय करू शकतो, इथे अप्लाय करू शकतो एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरच्या ठिकाणी. ठीक आहे, सो मी आता अप्लाय करतो. सो काय येणार, ए मायनस बी म्हणजेच एक्स मायनस वाय आणि एक्स प्लस वाय अपॉनला काय एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके, आता बघा इथे एक्स प्लस वाय, इथे एक्स प्लस वाय, एक एक काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो. रिमेनिंग राहिला काय, फक्त एकच एक्स प्लस वाय. ठीक आहे, 2 इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय अपॉनला राहिलं काय, फक्त एक्स प्लस वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता मी काय करतो, स्क्वेअरिंग करून घेतो. ठीक आहे, आता बघा स्क्वेअर जर केला तर काय होणार आहे, 2 चा स्क्वेअर 4 एक्स मायनस वायचा होल स्क्वेअर अपॉन काय एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 2 आणि हेच काय आपलं आता LHS आहे, जे काही आपण आता सॉल्व केलं. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, आपण आता RHS फाइंड आउट करू आणि RHS पण जर सेम आन्सर आलं तर आपलं इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर जे काही 3 वगैरे असेल. ओके, या इक्वेशन नंबर 3 लिहून टाकू, कारण आपण इकडे 2 दिलेला आहे ऑलरेडी. ठीक, सो इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 जर आपलं सेम आलं तर LHS इक्वल्स टू RHS आपलं काय होणार आहे, प्रूव्ह होणार आहे. ठीक आहे, आता बघा तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, RHS फाइंड आउट करायचं आहे. सो RHS साठी RHS काय आहे त्यांच्याकडे, 4 इन ब्रॅकेट 1 मायनस डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय. ठीक आहे, सो काय 4 इन ब्रॅकेट 1 मायनस डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय. इक्वेशन बघून घ्या, करेक्ट आहे. ओके, ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहे. ठीक आहे, 4 इन ब्रॅकेट 1 मायनस डेल झेड बाय डेल एक्स ची व्हॅल्यू काय, एक्स स्क्वेअर प्लस 2x वाय मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. ठीक आहे, इथे आपण काय करू, पुटअप करू एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट डेल झेड बाय डेल वाय ची व्हॅल्यू काय, इथे बघा मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर अपॉनला एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे, आता बघा इथे मायनस आहे, तो जे काही टर्म्स वगैरे आहेत सो नाही, इथे नाही होणार. ठीक आहे, आता बघा आधी आपण काय करू, हे जे काही सिग्नेचर वगैरे आहेत ते काय करू, चेंज करून घेऊ. सो मायनस इकडे बघा इथे काय होणार आहे, मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy, इथे काय होणार आहे प्लस वाय स्क्वेअर आणि इकडे काय होणार आहे मायनस मायनस प्लस एक्स स्क्वेअर प्लस प्लस म्हणतो मायनस
2xy आणि ते काय मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा ह्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. सो दोघांचा डिनॉमिनेटर काय राहणार आहे? सेम राहणार आहे. ठीक. आता बघा इथे बघा 1 मायनस आहे. सो मी इथे काय करू शकतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. सो एक्स प्लस वायचा इकडे मल्टिप्लाय होणार, इकडे जो काही डिनॉमिनेटरला 1 आहे तो इकडे मल्टिप्लाय होणार. सो 4 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉनला काय येणार एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत सर्वांनी लक्ष द्या. आता बघा इथे काय होणार आहे? ठीक आहे. इथे बघा टू मायनस एक्स स्क्वेअर इथे प्लस एक्स स्क्वेअर काय होणार आहे? कॅन्सल होणार आहे. ठीक आहे. कॅन्सल झाले. त्यानंतर काय इथे प्लस वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर काय झाले? कॅन्सल झाले. त्यानंतर इथे काय मायनस 2xy इथे पण मायनस 2xy. सो मायनस 2 आणि मायनस 2 काय झाले? मायनस 4xy. सो इकडे काय एक्स प्लस वाय होल स्क्वेअर मायनस 4xy अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या सर्वांनी. सो आता मी काय करतो ना सेकंड पेजवर जातो. तर त्यामुळे इथपर्यंत सर्वांनी काय करून घ्या नोट डाऊन करून घ्या. सो ठीक आहे. एकदा बघून घ्या RHS मध्ये जर काही तुम्हाला इथे प्रॉब्लेम येऊ शकतो जे की तुम्हाला जर नसेल समजलं तर ठीक आहे. RHS मध्ये बघा आपलं जे काही इक्वेशन होतं RHS साईड त्यांनी काय दिलेली होती 4 इन ब्रॅकेट 1 मायनस डेल झेड बाय डेल एक्स मायनस डेल झेड बाय डेल वाय. ठीक आहे. आता मी काय करतो सिम्पली व्हॅल्यूज पुटअप करतो. सो 4 इन ब्रॅकेट 1 मायनस आता 1 मायनसच्या नंतर डेल झेड बाय डेल एक्सची व्हॅल्यू पुटअप करायची. डेल झेड बाय डेल एक्सची व्हॅल्यू काय एक्स स्क्वेअर प्लस 2xy मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. ठीक आहे. पण आपण त्याला काय करणार ब्रॅकेट देऊन टाकणार कारण त्याच्या जे काही साईडला आहे तो कोणता सिग्नेचर आहे मायनस सिग्नेचर आहे. सो मायनस सिग्नेचर काय होणार आहे मधात मल्टिप्लाय होऊन जाणार आणि त्यानंतर जे काही सिग्नेचर आहेत ते चेंज होणार. त्यामुळे मोस्टली जे काही स्टुडंट्स वगैरे आहेत तर ते चुकी काय करतात इथे चुकी करतात की ते डायरेक्टली लिहून टाकतात आणि त्याचे जे सिग्नेचर्स आहेत ते चेंज करत नाही. त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम चुकीचा होतो. त्यानंतर मायनस इन ब्रॅकेट मायनस एक्स स्क्वेअर प्लस 2xy प्लस वाय स्क्वेअर याचे पण काय होणार आहे या मायनसमुळे सिग्नेचर चेंज होणार. ठीक आहे. तर 1 मायनस तर इथले सिग्नेचर चेंज होणार मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2xy आणि मायनस वाय स्क्वेअर येतो तो काय झाला प्लस वाय स्क्वेअर झाला. इथे काय झाला मायनस मायनस प्लस त्यानंतर मायनस प्लस मायनस आणि इथे पण काय झालं मायनस. तर या दोघांचा काय झाला डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून आपण काय केलं एक्स प्लस वाय स्क्वेअर एकत्र लिहिलं. आता जेव्हा इथे 1 मायनस इक्वेशन आहे त्याच्या अपॉनला असतो तेव्हा काय करतो आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. जसं तुम्ही जर बेसिक तुम्हाला माहिती असेल 1 मायनस 1/2 असं जर असेल तर आपण काय करतो 2 इकडे मल्टिप्लाय करतो आणि इथे काही नसतो म्हणजेच 1 इकडे मल्टिप्लाय करतो 2 मायनस 1 अपॉन 2. सो आपलं फायनल आन्सर काय येतं 1/2. तर त्या प्रकारेच आपण काय केलं इथं पण सॉल्व्ह केलं. सो एक्स प्लस वाय स्क्वेअर इकडे 1ला मल्टिप्लाय केला आणि इथला जो डिनॉमिनेटरला 1 असेल तो इकडे मल्टिप्लाय केला. सो इथे काय झालं इथे मायनस एक्स स्क्वेअर होता इथे प्लस एक्स स्क्वेअर होता सो कॅन्सल झाले. त्यानंतर इथे वाय स्क्वेअर होता इकडे मायनस वाय स्क्वेअर होता प्लस मायनस कॅन्सल झाले. तर बघा इथं मायनस 2xy आणि मायनस 2xy काय झाले 4xy. सो मायनस 4xy आणि एक्स प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज. सो इथपर्यंत आता सर्वांना समजलं असेल. आता मी नेक्स्ट पेजवर काय करतो इक्वेशनला सॉल्व करतो. ठीक आहे. 4 इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय होल स्क्वेअर मायनस 4xy अपॉन एक्स प्लस वायचा स्क्वेअर. ठीक आहे. इथपर्यंत ओके. इक्वेशन मी परत लिहून घेतलं.
आता बघा, त्याला सॉल्व करायचं आहे. सो मला आता इथे काही ऑप्शन दिसतोय का सध्या? ठीक आहे. इथे काय रे, एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. मी काय करू शकतो, एक्सपांड करू शकतो. करू शकतो. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे? ए प्लस बी होल स्क्वेअर. काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, जो की 7 to 10th मध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. ठीक. सो इथे काय येणार? एक्स स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच काय, 2xy प्लस वाय स्क्वेअर मायनस 4xy अपॉन एक्स प्लस वायचा होल स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा, इथे काय प्लस 2xy, इथे काय -4xy. सो काय होणार आहे, -2xy आणि -4xy सबस्ट्रॅक्शन होणार आहे. आणि इथे राहणार काय, फक्त एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर. 4 मधून 2 गेल्यावर किती राहतात? 2 राहतात. आणि जे काही हायर व्हॅल्यू आहे त्याचं आपण काय करत असतो, सिग्नेचर देत असतो. सो -2xy अपॉनला काय, एक्स प्लस वाय चा होल स्क्वेअर. ठीक आहे. तर इथपर्यंत आला. याच्यानंतर कसं सॉल्व्ह करायचं आहे, तर तुम्ही इथं बघता अगेन बघा, एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर हा मला काय दिसतोय, एका फॉर्म्युलाच्या यामध्ये दिसतो. हा कोणता फॉर्म्युला असू शकतो? ए मायनस बीचा होल स्क्वेअर. काय रे, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर आहे का? एक्स स्क्वेअर मायनस 2xy प्लस वाय स्क्वेअर आहे. म्हणजेच मी काय लिहू शकतो इथे, 4 इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय होल स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय चा स्क्वेअर. सो हे काय झालं तुमचं इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आणि हाच काय आपला RHS. ठीक आहे. आता आपण LHS बघूया. LHS बघा काय, 4 इन ब्रॅकेट एक्स मायनस वाय होल स्क्वेअर अपॉन एक्स प्लस वाय होल स्क्वेअर. सो इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर काय झालं, फ्रॉम इक्वेशन नंबर 3rd and equation number 4 LHS equals to RHS and hence proof. सो हे काय झालं, आपलं प्रूव्ह झालं. ठीक आहे. समजलं सर्वांना? हे बघा, आज खूप लेंदी प्रॉब्लेम्स होते, त्यामुळे काय झालेलं आहे, फक्त 2च आपण प्रॉब्लेम काय केलेले, सॉल्व्ह केलेले आहेत. वाटल्यास आज आपण काय करू, इथेच स्टॉप करू, जेणेकरून काय होणार आहे, तुम्हाला जास्त हेवी नाही जाणार आहे. कारण आज थोडे डिफिकल्ट प्रॉब्लेम होते. तुम्हाला काय करायची, हे जे काही 2 प्रॉब्लेम्स वगैरे आहेत त्यांची चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची आहे. कारण इथून पुढे जितके पण आपले न्यूमरिकल्स वगैरे होणार आहेत ते सर्व काय होणार आहेत, डिफिकल्टच असणार आहेत आणि खूप लेंदी वगैरे असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. वाटल्यास तुम्ही काय करून घ्या, हां ठीक आहे, मी नोट्स तर प्रोव्हाइडच करेन टेलिग्राम ग्रुपला, पण तरी पण तुम्ही काय करा, एकदा याचे स्क्रीनशॉट किंवा पॉज करून तुम्ही काय करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. सो हा जो प्रॉब्लेम होता पॉज करा, त्यानंतर तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे. फर्स्ट पेज, त्यानंतर सेकंड पेज, म्हटलं स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही, आणि थर्ड पेज. ठीक आहे. सो आपण हा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही काय करू शकता, ॲज अ होमवर्क म्हणून तुम्ही काय करा, सॉल्व करायचं ट्राय करा. जर तुम्हाला प्रॉपरली जमलं तर ठीक आहे, वेल अँड गुड. तुम्ही काय करा, जे काही आन्सर वगैरे असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय करू शकता, मेन्शन करू शकता. किंवा जो काही आपला टेलिग्राम ग्रुप आहे तिथे तुम्ही जे काही सॉल्व केलेलं असेल त्याचा जो काही फोटो वगैरे असेल तो फोटो काढून तुम्ही काय करू शकता, टेलिग्रामच्या आपला जे काही डाऊट्स आणि डिस्कशनवाला जो काही सब ग्रुप आहे तिथे तुम्ही काय करू शकता, फोटो पाठवू शकता, जे काही तुमचं आन्सर वगैरे असेल त्याचं. हा आपण प्रॉब्लेम उद्या बघणारच आहोत, पण तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून ट्राय करा. आणि उद्या आल्यानंतर तुम्ही बघा की तुम्ही कुठे चूक करताय किंवा कुठे मिस्टेक होतीये, आणि ती तुम्ही काय करू शकता नंतर, की ती तुम्ही अवॉइड करू शकता जी काही होती. सो टाइम झालेला आहे.
तर आजचा लेक्चर जे काही आहे ते आपण इथेच संपवूया. सो गुड बाय आणि थँक यू सो मच.